नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील एक भन्नाट, भीतीदायक आणि तरीही जबरदस्त मनोरंजक चित्रपटाबद्दल. होय, तो म्हणजे झपाटलेला. साल होतं 1993. मराठी सिनेमात तेव्हा कौटुंबिक कथा, सामाजिक विषय आणि कॉमेडी सिनेमांचं वर्चस्व होतं. पण एक दिग्दर्शक असा होता ज्याने ठरवलं लोकांना फक्त हसवायचं नाही, आता थोडं घाबरवायचं सुद्धा. आणि त्या दिग्दर्शकाचं नाव होतं महेश कोठारे. त्यांनी आणला असा सिनेमा ज्याने मराठी प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचं अनोखं मिश्रण दाखवलं. हो, हाच तो झपाटलेला. कथा सुरू होत्या तात्या विंचूकर नावाच्या गुन्हेगारापासून. तात्या म्हणजे एक धोकादायक डॉन जो पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. गोळीबारात तो ठार होतो, पण त्याचा आत्मा मात्र मरायचं नाकारतो. तो आपल्या तांत्रिकाच्या मदतीने स्वतःचा आत्मा एका जादूच्या बाहुलीत स्थानांतरित करतो आणि मग सुरू होते ती खरी गडबड. ही बाहुली निरागस दिसते, पण आत आहे तात्याचा सूड घेणारा आत्मा. रात्रीच्या काळोखात गडद आवाजात तो म्हणतो, महेश असं, मी तात्या विंचूरकर बोलतोय. हा डायलॉग आजही ऐकला की अंगावर अगदी काटा येतो. चित्रपटात इन्स्पेक्टर महेश जाधव म्हणजे महेश कोठारे या भयानक रहस्याचा शोध घेत असतात. ते ठरवतात की या जिवंत बाहुलीचं रहस्य उलगडायचं आणि इथेच सुरू होतो एक भन्नाट प्रवास, जिथे भीती आहे पण हसवणारीही, थरार आहे पण रंगतदार संवादांसह. बाहुलीचा आवाज देणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या चित्रपटाला अक्षरशः आत्मा दिला. त्यांचं खट्याळ हसरा चेहरा, ती सळसळती ऊर्जा आणि त्या बाहुलीचा डावपेच सगळं काही भन्नाट. त्या काळात असा स्पेशल इफेक्ट्सचा वापर मराठी सिनेमात कधीही झालेला नव्हता. पण झपाटलेल्याने सगळं समीकरण बदलून टाकलं. बाहुली जिवंत भासवण्यासाठी वापरलेले पपेट्स, ॲनिमेशन आणि साऊंड डिझाइन त्या काळासाठी जबरदस्त प्रयोग होते. दिलीप प्रभावळकर सर यांच्या जादूगर अंकुश आणि सुधीर जोशी यांचा तांत्रिक या दोघही पात्रांनी गोष्टीला रहस्य आणि विनोदी दोन्ही दिले. चित्रपटातील प्रत्येक घटना प्रेक्षकांना कधी हसवते, कधी घाबरवते, कधी वाटतंय खरोखर घडतंय की काय, तर कधी म्हणावंसं वाटतं, अरे वा, हे तर जबरदस्त आहे. झपाटलेला हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमांचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याने दाखवून दिलं की मराठी सिनेमा फक्त गावकथा किंवा प्रेमकथा नाही, तर त्यात हॉरर, थ्रिल आणि मनोरंजनाचा कॉम्बो पॅक सुद्धा असू शकतो. या चित्रपटाने तात्या विंचूरकर या नावाला अमर केलं. आजही तो पात्र लोकांच्या मनात जिवंत आहे. तात्या म्हणजे भीती नाही, तर एक मनोरंजन आयकॉन. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजाने त्या बाहुलीला दिली ती खास ओळख, ज्याने प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसा उमटवला. चित्रपट इतका लोकप्रिय झाला की पुढे 2013 मध्ये त्याचा सिक्वेल झपाटलेला 2 आला आणि तो भारतातील पहिला मराठी 3D हॉरर कॉमेडी सिनेमा ठरला. पण तरीही 1993च्या मूळ झपाटलेलाचा थरार, तो आवाज, ती भीती आणि ती धमाल आजही प्रत्येक मराठी प्रेक्षकाला आठवते. शेवटी झपाटलेला हा सिनेमा फक्त मनोरंजन नव्हता, तर मराठी सिनेमातल्या नवीन प्रयोगांचा आरंभबिंदू देखील होता. त्याने दाखवून दिलं की सिनेमा जर कल्पक असेल तर त्याला भाषा, बजेट किंवा मर्यादा नाही लागत. आज 30 वर्षानंतरही जेव्हा कुणी विचारतं मराठी हॉरर चित्रपट म्हणजे कोणता बघायचा, तेव्हा उत्तर एकच मिळतं, झपाटलेला. चला मग मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका त्या बाहुलीचा आवाज, महेश मी परत येतोय. धन्यवाद.